तिरंगे का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान। तिरंगे का अपमान नहीं सहेगा। तिरंगा रॅलीत राष्ट्रध्वज उलटा फडकवल्याने आयोजकावर गुन्हा दाखल करण्यात यावा, काँग्रेसची मागणी. दत्तापूर पोलिसांना दिले निवेदन. शासनाच्या हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत धामणगाव रेल्वे शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार आणि जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रताप अडसड व सौ नगराध्यक्ष सौ अर्चना अडसड रोठे यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत राष्ट्रीय ध्वज तिरंगा उलटा लटकवण्यात आला होता. राष्ट्रीय ध्वज उलटा लावणे हा तिरंग्याचा अपमान आहे, त्यामुळे आयोजकावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन दत्तापूर पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आले आहे. या निवेदनातून दिनांक 13/8/2026 रोजी झालेल्या तिरंगा यात्रेतील बाईक रॅलीची संपूर्ण चौकशी करण्यात यावी. उलटा राष्ट्रध्वज लावून रॅलीमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तीची ओळख पटविण्यात यावी. उपलब्ध फोटो, व्हिडिओ व सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित व्यक्तीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट ऑफ टू नॅशनल हॉनर ॲक्ट 1971 चे कलम 2 तसेच लागू असलेल्या फ्लॅग कोड ऑफ इंडिया 2002 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात यावी. सदर प्रकार जाणीवपूर्वक किंवा हेतुपुरस्सर करण्यात आला असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यास संबंधिताविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. भविष्यात अशा प्रकारे राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये यासाठी संबंधित आयोजक व रॅलीतील सहभागी यांना आवश्यक सूचना देण्यात याव्यात अशी विनंती करण्यात आली आहे. काल धामणगाव शहरात भारतीय जनता पक्षाकडून आमदार प्रताप अडसड आणि ज्यांना नुकतंच ग्रामीण जिल्हा अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे त्यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली काढण्यात आली होती. आणि त्या रॅलीत जे तिरंगा जो फडकत होता तो उलटा फडकत होता, त्या विरोधात आज काँग्रेस पक्षाकडून निषेध नोंदविण्यात आला आहे आणि दत्तापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. आपल्यासोबत प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव परीक्षित जगताप आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की यावर त्यांचं काय मत आहे. मागच्या 70 वर्षात त्यांच्या मातृसंस्थेने कधी तिरंगा आपल्या मुख्यालयावर फडकवला नाही. त्यांच्या पक्षाचे लोक आता तिरंगा यात्रा काढतात. एका प्रकारे म्हटलं ती चांगली गोष्ट आहे. मात्र तिरंगा यात्रा याच्यातून देशसेवेची भावना दाखवणे हे सोडून फक्त एक इव्हेंट करणे हाच यांचा हेतू होता. दत्तापूरपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत यात्रा चालली. 1-2 नव्हे तर तब्बल 17 तिरंगे जे होते हे उलटे फडकवण्यात आले. अशा वेळी 17 तिरंगे जर का उलटे फडकवण्यात येत असेल तर जाहीर गोष्ट आहे त्यांच्या नेतृत्वाला ते दिसलं असेल. पण कोणालाही याच्यातनं जी चूक दुरुस्त केली पाहिजे असं वाटलं नाही. आम्ही सत्ता पक्षाचे लोक आहोत, आमचं कोण काय तेढं करणार. आम्हाला यात्रा काढायची, आम्ही कशी काढून मोकळ होऊ. पक्षाकडून आदेश आला आहे काहीतरी दाखवू आणि मोकळं करू अशी भावना कालच्या त्या यात्रेमध्ये होती. समजा एखाद्या शाळेत किंवा एखाद्या शासकीय कार्यालयात चुकून उलटा तिरंगा फडकवण्यात आला तर त्याच दिवशी त्या व्यक्तीवर तिथल्या अधिकाऱ्यावर कारवाई होते. त्याला ध्वजसंहितेचा अपमान झाल्याप्रकरणी त्याच्यावर निलंबन होते, पोलीस कारवाई होते. या तिरंगा यात्रेला तर आता 24 तासाच्या वर उलटून गेले, अजून कोणावरही कारवाई झाली नाही. या यात्रेचे आयोजक होते आमदार प्रताप अडसड, त्यांच्या भगिनी अर्चना अडसड. त्यांनीच त्या यात्रेचं नेतृत्व केलं. त्यामुळे अजूनपर्यंत ते सत्ता पक्षाचे आहे म्हणून त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. आम्ही आज दत्तापूर पोलीस स्टेशनला तक्रार देखील दाखल केली, पण त्यांच्याकडनं आम्हाला तेच उत्तर मिळतं की आम्ही चौकशी करू, त्याच्यानंतर काय ती कारवाई करू. अशा वेळी सामान्य माणसावर किंवा एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्यावर त्याच्यासाठी वेगळा नियम आणि सत्ता पक्षाचे आमदार आहेत म्हणून त्यांच्यासाठी वेगळा नियम हे अत्यंत चुकीचं एक पायंडा इथे पडतो आहे. आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे की तात्काळ आयोजकांवर आणि उलटे झेंडे पकडणाऱ्यांवर आजच्या आज जे आहे गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे. युवक काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष अनिकेत ढेंगळे यांनी कारवाईची मागणी केली. धामणगाव शहरामध्ये जी तिरंगा रॅली या सन्माननीय आमदारांनी काढली आणि त्या रॅलीमध्ये एकूण 17 ध्वज
हे त्यांनी उलटे करून लटकवले. बरं, केलं तर केलंच, त्याच्यानंतर त्यांनी त्या ध्वजाचा फोटो स्वतःच्या फेसबुकच्या अकाउंटवर सुद्धा टाकला. म्हणजे स्वतः आमदार असताना ध्वज कसा असावा हे सुद्धा त्यांना कळलं नाही. ध्वजाचा अपमान हा एखाद्या शासकीय नोकरीतल्या माणसाला निलंबित करतो. आज तालुका युवक काँग्रेसच्या वतीने, धामणगाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही ठाणेदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. जर ज्या देशामध्ये त्यांना आतापर्यंत तिरंगा आठवला नाही आणि आत्ताच या लोकांना तिरंगा आठवला तोही उलटा, म्हणून आम्ही ठाणेदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. त्यांना म्हटलं आहे की तुम्ही जर आत्ताच्या आत्ता यांच्यावर जर तुम्ही गुन्हे नोंदवत नसाल तर आम्ही उच्च स्तरावर जाऊन कलेक्टर ऑफिसला जाऊन आणि SP ऑफिसला जाऊन आम्ही दाद मागू. जर यांनी दाद दिली नाही तर आम्ही कोर्टातसुद्धा जाऊ. आणि यानंतर माझं पोलीस प्रशासनाला सांगणं आहे, कुठल्याही मिरवणुकीमध्ये किंवा कुठल्याही रॅलीमध्ये जर तुम्ही त्यांना परमिशन देत आहे, तुमचा स्टाफ तिथे आहे, तुमच्या स्टाफलासुद्धा कळलं नाही का की ते रॅलीमध्ये तुमचे जे झेंडे आहे ते तिरंगे उलटे लागलेले आहे का म्हणून. आणि हे म्हणतात आता आम्ही चौकशी करून आम्ही त्याच्यावर कारवाई करू. जेव्हा एखाद्या खुनाचा खून जेव्हा होते तेव्हा पहिले त्याच्यावर गुन्हा दाखल होते, नंतर जी चौकशी होते. हे आम्हाला उडवाउडवीची उत्तर देत आहे. जर आता यांनी या 2 दिवसामध्ये, उद्याचा दिवस झाल्यानंतर जर गुन्हे दाखल जर नाही केले तर युवक काँग्रेसच्या वतीने, अमरावती जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये आंदोलन करण्यात येईल. तसेच तालुका अध्यक्ष पंकज वानखेडे यांनी आपले मत मांडताना सांगितले की काल दत्तापूर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत जी तिरंगा यात्रा धामणगाव शहरामध्ये काढण्यात आली होती, त्या तिरंगा यात्रेमध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रताप अडसड तथा आमदार आणि नगराध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये ती तिरंगा यात्रा निघाली होती. या देशामध्ये 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्याचा काळ, ज्या शहीदांनी या तिरंग्यासाठी आपले शहीद झाले, अशांचा अपमान करण्याचा कालच्या तिरंगा यात्रेमध्ये यांनी जो प्रकार घडला आहे तो अतिशय घृणास्पद आणि देशाचा अपमान करणार आहे. आणि त्यांना दत्तापूरपासून तर छत्रपती शिवाजी महाराज